नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज ना लवकरच मी जेवण बनवून घेतलं होतं. आज आम्हाला गावी जायचं होतं म्हणून. तर इथे ना मुगाची भाजी केली होती, मसाले भात. मस्त सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि आता ना बाकीचे राहिलेले कामं मला आवरून घ्यायचे होते. तर इथे ना जे काही भांडे होते ते म्हटलं चला अगोदर घासून घेते. आणि गावाकडे ना मी आणि राजवीरच जातोय. राजवीरचे पप्पा इथंच होते. त्याच्यासाठी मला परत जेवण बनवून ठेवायचं होतं. म्हणजे संध्याकाळचं ते जेवून घेणार. दुपारचं बनवलं तर मग संध्याकाळी ते खाऊन घेतात, तसं काय नाही. पण बाहेरचं त्याला अजिबात आवडत नाही ना, म्हणून घरचंच मी काहीतरी बनवून ठेवते. ते ना त्याच्यासाठी जेवण सुद्धा माझं बनवून झालं होतं आणि त्याच्यानंतर माझा भाऊ सुद्धा आला. मस्त सगळ्यासाठी चहा केलं आणि आता आम्हाला निघायचं होतं. मी माझ्या भावासोबत जाते आणि ताई पण आहे. माझ्या काकाचा मुलगा पण जातोय. म्हणजे आम्ही सगळेच गावाला जातोय. लग्न आहे तर आमच्या भावकीत, म्हणजे मम्मीच्या भावकीत आहे, तिथं आम्ही जाणार होतो. आणि एक दिवस अगोदर का जातोय ते पण मी तुम्हाला सांगते. कसं आहे माहिती का, मम्मीच्या घरी आम्ही बरेच दिवसानं राहिलो नाही. दोघी बहिणीला ना तिकडे राहायला खूप आवडते. मम्मी जरी आम्हाला इथं भेटायला आली होती तरी पण आम्हाला असं वाटतं की 2 दिवस तरी तिथे राहावं. स्वतःच्या हाताने आम्ही करून खातो तरी पण ते वेगळंच आनंद असतं आणि असं वाटतं की तिथंच राहावं. म्हणून आणि एक दिवस अगोदर आम्ही जाणार होतोच. नाहीतर पहिली तर आम्ही ठरवलं होतं की 3 दिवस अगोदर जाऊया. पण तसं काही माझं जमलंच नाही. म्हणजे राजवीरचे स्कूल असतं ना, ते आपण सोडून जाऊ शकत नाही आणि त्याची वेगळीच नाटके चालू होते. त्याचं म्हणणं होतं की माझ्याकडे ती बॅग दे आणि त्याच्यामध्ये ना माझे खेळणे ठेवू दे. आता 2 दिवसासाठी आपल्याला जायचंय, कशाला ते घेऊन जायचं बरं का? 1 दिवसात तर रिटर्न येतोय आपण. तरी पण त्याला ते घेऊन जायचं होतं आणि मी त्याला घेऊ देत नव्हते म्हणून त्याला रडू येत होता. कसं तरी त्याला लाडीगोडी लावलं आणि तसंच आम्ही आता निघणार होतो. तर इथं माझं सगळं आवरून झालं होतं, घरातले कामं वगैरे सगळं काही. आणि जास्त कपडे वगैरे काही न्यायचे नव्हते. जास्त करून मी मम्मीकडे ठेवत असते. तर छोटीशी एक बॅग भरली, म्हणजे दोघं मायलेकाचे जे काही डेलीचे कपडे असतात ते घेतले. आणि ह्या वेळेस आहे ना मी साडी घातली नव्हती, मी ड्रेसवरच जाणार होते. आम्हाला ना गाडीवर जायचंय आणि आमचे लेकरं, ताई, भरपूर जण आम्ही झालो होतो. मग गाडीवर बसता येत नाही म्हणून मी ड्रेसच घातला होता. गाडीवर बसायला ना ड्रेसच बरं पडते. तर इथे ना सगळे लेकरं ना म्हणजे एका गाडीवर बसले आणि मी आणि ताई आणि माझा भाऊ एका गाडीवर बसलो. म्हणजे असे आम्ही निघालो होतो. एवढं कडक मरणाचं ऊन होतं तरी पण आम्हाला जायचंच होतं. दुपारचं आम्ही निघालोय. आता जास्त ऊन पडायला लागलंय, थंडी कमी झाली आहे, पण छान वाटते. आणि पूर्ण असं उन्हाळ्यासारखं वाटायला लागलंय गावाकडं. पहिले ना हिरवं राहायचं तेव्हा खूप छान वाटायचं. बऱ्याच ठिकाणी आहेत हिरवं आणि बऱ्याच ठिकाणी पूर्ण असं वाळून गेलंय. तर वेगळंच वाटतंय, म्हणजे करमत नाही. जेव्हा हिरवं असलं ना तेव्हा छानच वाटते. तर इथे आम्ही निघालो होतो 12 वाजता. तर घरी जायला आम्हाला खूपच जास्त उशीर झाला. आम्ही थांबत-थांबत गेलो, म्हणजे सामान पण घ्यायचं होतं आम्हाला. आणि माझं ना नेहमीचंच आहे. जाताना पण मी काही ना काही विसरत असते आणि ते मला दुकानातून घ्यायचं असतं, मार्केटमध्ये थांबायचंच असतं. हे तर मला नेहमी ओरडत असतात. पण माझा भाऊ होता म्हणून त्यानं थांबवलं आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच घरीच पोहोचलो. म्हणजे मी बाकीचे कोणतेच क्लिप घेतले नाही. आम्ही मार्केटमध्ये पण गेलो होतो. तिथे पण थोडीशी शॉपिंग केली होती. ते पण घेतलं नाही. खरंच तसं काही मी शूट करायला गेले ना, तर जास्त उशीर होऊन जाते आणि मग सगळं चिडचिड करतात. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, डायरेक्ट घरीच मी शूट करेल. तर मम्मीच्या घरी आलो आम्ही. ते मस्त मम्मीने चहा केलं, चहा घेतलं आणि त्याच्यानंतर सगळे फ्रेश झाले आणि मी सुद्धा कपडे चेंज केले. मला साडीमध्येच बरं वाटते गावाकडे गेल्यावर. तर इथे ना माझ्या मम्मीचं घर तुम्ही पहिले बघितलं असेल, तुम्ही ब्लॉग बघत असेल पहिल्यापासून तर तुम्हाला माहिती असेल. पूर्ण चेंज होता, म्हणजे लादी वगैरे बसवेल नव्हती समोरून, पण खालची लादी पण वेगळी होती. म्हणजे पूर्ण लुक चेंज केलंय घराचं. खरंच खूप भारी वाटते. आणि जेव्हा आम्ही राहत होतो ना, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर असं काही नव्हतं. नाहीतर मला तर असं वाटतं की ह्या घराला मी एवढं छान ठेवलं असतं. पण आपण राहत होतो तेव्हा वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. खरंच खूप भारी वाटतंय आता. म्हणजे पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. तुम्ही ब्लॉग बघत असेल तर तुम्ही बघितलं असेल. नाही बघत असेल तर तुम्हाला ते काही समजणार नाही मी काय सांगते म्हणून. तर मी पहिले एकदा माझ्या मम्मीचं घरचं होम टूर दिला होता, तेव्हा तुम्ही बघितलं असेल. आणि आता पूर्ण चेंज झालंय. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. तर असो, इथे ना आम्ही थोडं मिनटं बाहेर बसलो. मस्त वाटत होतं. सगळं चालू होतं की हे कलर इकडे का दिलंय, ते का दिलंय, लादी इथं का बसवली. आणि आम्ही बरेच दिवसानं गेलो नाही ना, म्हणून मी ते बघितलं पण नव्हतं. आणि त्याच्यानंतर माझ्या काकूच्या इथे, म्हणजे माझी मावशीच आहे. दोघी बहिणी म्हणजे सख्या बहिणी जावा आहेत, माझ्या मम्मी आणि माझी काकू. तर त्याच्या घरी आम्ही चहा प्यायला गेलो होतो. चहा घेतला आणि त्याच्यानंतर आता राहिलं होतं संध्याकाळचं जेवण बनवायचं. म्हणजे मम्मीनं बनवून ठेवलं होतं. डाळबट्टीच आम्हाला करायची होती. तुम्हाला ती रेसिपी बघायची होती ना, मी शेअर करेल तुमच्यासोबत नक्कीच. मी इथंच करणार होते. म्हणजे गावाकडचं मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवलं असतं, म्हणजे रेसिपी. पण काय झालं माहिती का, मम्मीने अगोदरच बनवून ठेवलं होतं. फक्त मला वरण बनवायचं होतं. आणि माझ्या ताईची तब्येत बरी नाही ना, म्हणून ते काही तुम्हाला किचनमध्ये दिसणार नाही. तिला बरंच वाटत नाही. नाहीतर ती नेहमी माझ्यासोबत कामामध्ये राहते. पण तिला बरं वाटत नव्हतं म्हणून ती झोपली होती. म्हटलं चला तोपर्यंत मी वरण बनवून
बनवून घेते. आणि लेकरायचं तर मस्ती करणं राहतंच गावाकडे. राजवीर तर घरात सुद्धा येत नाही आणि मी काहीच नेलं नव्हतं म्हणजे सोबत कसं शूट करायचं. सेल्फी स्टिक नेलं होता, पण तो इतकं उंच नसतं ना, तर आपल्याला शूट करता येत नाही. आणि जितकं झालं तितकं मी शूट केलंय बरं का. तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्हाला ना माझी गावाकडची व्हिडिओ खूप आवडतात, म्हणून आहे ना मी छोटे-मोठे क्लिप घेत असते. आणि पहिले तुम्ही मम्मीचं किचन बघितलं असेल कसं होतं ना, आता किती चेंज झालाय, किती भारी वाटतंय. स्वयंपाक करायला पण कंटाळा येत नाही. मी पहिले खाली बसून तिथे करायची, पण छान वाटायचं, इतकं काही वाईट नव्हता. तरी पण आता थोडंसं चेंज झालंय ना, तर मग खूपच भारी वाटत होता. रिअलमध्ये तर अजून छान दिसत होतं. संध्याकाळचं ना थोडंसं अंधारा पडतो म्हणून व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे मोठले असे लाईट वगैरे त्याने काही लावले नाही. अजून लाईट फिटिंगचं त्याचं काम चालूच आहे. म्हणजे काम कंटिन्यू म्हणजे 1 महिना झाला तेव्हापासून कामच करता येते घराची, म्हणून थोडं-थोडं करून झालंय. पण बाकीचं जे आहेत ना, ते खरंच खूप भारी वाटतंय. आणि मम्मीचं आणि माझं तेच चालू होतं, की मम्मी त्यानं असं कडापे वगैरे काढले, की तुला छान असे डब्बे वगैरे ठेवता येईल, अजून छान दिसेल. आणि मम्मीला आहे ना किचन ह्या साईडला घ्यायचं होतं, पण काय झालं म्हणजे दिशा उलटी होत होती म्हणून ते तसं केलं नाही. नाहीतर त्या साईडला घेतलं असतं तर अजून मोकळं झालं असतं किंवा उजेड सुद्धा आलं असतं. म्हणजे तिकडून खिडकी पण आहे, या साईडला खिडकी नाहीये म्हणून थोडासा अंधारा पडतोय. पण काय हरकत नाही, आपल्याला व्यवस्थित दिशा पाहिजे ना, चांगलं पाहिजे सगळं घरात, म्हणून आहे ना ह्या साईडला घेतलं होतं. पण काय हरकत नाही, खरंच खूप छान वाटत होतं. आणि आपण ज्या जागेवर लहानचं मोठं झालोय ना, तिथे वेगळं होतं आणि आता वेगळं होतं ना, ते बघायला ना वेगळं वाटतंय थोडंसं. म्हणजे मला असं वाटत होतं की बसून छान वाटायचं, पण काहीतरी नवीन आता सगळं चेंज व्हायला लागले, पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. आणि मला तर असं वाटते की गावाकडं ना शहरापेक्षा छान आता घरं बांधायला लागलेत आणि छान पण वाटते. एक तर शेतात घरं असतात किंवा गावात पण असलं तरी चांगलंच वाटते, पण शेतातल्या मोकळ्या वातावरणमध्ये छान आपलं असं घर राहिलं की मजाच वेगळी असते. ते आपण झाडं वगैरे लावू शकतो, जसं लागलं ना तसं आपण करू शकतो, पण तसं शक्य नाही. आता आमचं घर म्हणजे सासरकडचं आहे ना, ते शेतातच आहे. आम्ही तिथेच घर बांधणार होतो दुसरं, पण राजूच्या पप्पाचं म्हणणं आहे की जिथे आपण आता संभाजीनगरला राहतोय ना, तिथेच आपलं घर व्हायला पाहिजे. लेकराच्या भविष्यासाठी बाहेरच बरं आहे, गावात काय नाही इतकं. म्हणजे शेतीत केली तर ठीक आहे आपल्या लेकरांना, नाही केली तर आपल्याला बाहेरच राहायचं. त्याच्यापेक्षा ना संभाजीनगरलाच आपण घर करूया आपलं, असं त्याचं म्हणणं आहे. तर म्हटलं ठीक आहे, नाहीतर माझी आवड ना गावाकडेच आहे. मला खूप आवडते, एक मोठंसं घर पाहिजे गावाकडे. पण काय नाही, जिथे आपण राहतोय, जिथे आपल्या लेकराचं भविष्य आहे, तिथे आपल्याला राहावंच लागते. तर इथे ना लगेच माझी भाजीसुद्धा बनून झाली होती. म्हणजे वरणच बनवायचं होतं मला तिखट, डाळबट्टी केली होती त्याच्यासोबत. तर इथे सगळं काही आवरून झालं होतं. किचन ओटा स्वच्छ केला. आता राहिले होते भांडे घासायची. आता मम्मीला ना बसून घासायची सवय आहेत भांडे, पण ना आता उभी राहून घासावं लागते. तर इतकं तिला जमत नाही. म्हणजे कसं दिवसभर शेतात कामं करायचे, संध्याकाळचे असे उभे राहून भांडे कोण घासणार? गावाकडं ना असं मोकळं बाहेर जागा राहिली ना तर टेन्शन राहत नाही. आता तिथे जागा करणार आहे, ते झालं तर बरं होईल, नाही झालं तर मग मम्मीला असंच करावं लागेल. आणि एकटीसाठी कितीक म्हणजे जास्त भांडे वगैरे काही निघत नाही, ते करून घेते, तसं काही नाही. पण मला असं वाटत होतं की खाली जागा करायला पाहिजे होती, पण नंतर ते करणारच आहे. तर असो, इथे आमचे जेवण बाकी होते, त्याच्या अगोदर आहे ना आम्ही असंच बसलो होतो. तर ताईनं मेहंदीचे कोण वगैरे आणले होते. ताई म्हणते चल आपण मेहंदी वगैरे काढूया. आणि मला काही इतकं जमत नाही बरं का, पण ताईचं म्हणणं होतं की काढून दे मला. तर म्हटलं ठीक आहे ताई, मी काढते, मला जसं येते ना तसं मी तुला काढून देते. मला मेहंदीचं खरंच काहीच जमत नाही. मी पहिल्यापासून कधी मेहंदीचं ट्रायसुद्धा केलं नाही आणि स्वतःच्या हातावर पण कधी काढत नाही. मला जर कोणी काढून दिली तर ठीक आहे, नाहीतर लग्नामध्ये पण मी तशीच राहून जाते. कोणाच्याच लग्नात मेहंदी काढत नाही. स्वतःच्या लग्नामध्ये माझ्या फ्रेंडनं काढली होती, खूप छान काढली होती त्यानं. आणि मी स्वतः कधी ट्राय केलं नाही. 2-3 वेळेस ट्राय केलं असतं तर जमलं असतं मला, असं वाटतं कुठेतरी. पण मी कधी केलंच नाही बरं का. मला कंटाळाच येते थोडंसं, म्हणजे मेहंदी इतकी काय आवडत नाही मला. रात्रभर ती मेहंदी हातात ठेवा, हात सरळ ठेवा, हे काय मला जमत नाही. नॉर्मल जर लगेच काढून धुत असेल तर ते मला आवडते. मी ते एकदम असं लगेच कोण रंगतंय ना ते घेत असते. हे काही मी लावत नसते. पण आज मी लावली होती. म्हणजे असंच आम्ही बसलेलो, म्हणून ताई बोलली की चल तुला पण मी काढून देते. आणि काहीतरी म्हणजे आम्ही एकत्र राहिलो ना तर आम्हाला असं कॉमेडी करायचं ना खूपच मज्जा येते. आणि इथं ना ताई छान काढली होती बरं का. तिला येते, पहिल्यापासून ती मेहंदी काढते. तिला खूप छान जमते, म्हणजे खूप छान पण नाही, पण सिंपल ती काढते. मला तितकी पण येत नाही असं वाटतं मला कुठेतरी. ती छान माझ्यापेक्षा काढत असते आणि पहिल्यापासून ती आम्हाला काढून देत होती, लहान होतो ना आम्ही तेव्हा. ते ना ताईनं मला काढून दिली, मी ताईला काढून दिली. आता राहिली होती दीदी. दीदीला तर इतकी मेहंदी लागते ना खूपच, ताईच्या दीदीला. आणि ती व्हिडिओ काढत होती, पण तिचं असं म्हणणं होतं की मला तुम्ही कधी काढून देताय, मला फक्त व्हिडिओ शूट करायचं सांगताय. तर तिचं रडणं चालू होतं. तिला काढून देणार होते ताई आता आणि मम्मीला पण काढून देणार होते. म्हणजे सिंपलच ते, मम्मी पण कधी काढत नाही, एखाद्या वेळेस आपण जर काढून दिली तर काढते. आणि ते काहीतरी मला दाखवत होते, आता काही आठवत नाही मला, पण काहीतरी होतं आता.
माहिती नाही. पण मस्त मेहंदी वगैरे काढून झाली आहे आणि बघू शकता ताईनं असं काही काढली होती. इतकं पण म्हणजे भारी डिझाइन नाही, पण माझ्यासाठी खूप छान होतं. ती छान काढते. मला आवडते अशी म्हणजे काढते ना ती कधीतरी. तिला येतंय, आपल्याला इतकं पण येत नाही असं मला वाटते. तर मस्त इथं काढून झाली होती. एकाच हातावर मी काढली, दुसऱ्या हातावर काढली नव्हती. मला जमत नाही, मी एकाच हातावर नेहमी काढत असते. मेहंदी काढून झाली होती. आता जेवण करायचं होतं. मस्त इथे जेवणसुद्धा केलं आणि त्याच्यानंतर भांडे मम्मीलाच घासावं लागले, का आता आम्ही दोघी बहिणी मेहंदी लावून बसलेलो होतो. मग मम्मीने पूर्ण भांडे घासले. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथेच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.